विधान लिहिलं, कारण त्यांचा संतांच्या विचारावर फार प्रभाव होता, श्रद्धा होती. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही विश्वास नाही ठेवणार. तुम्ही म्हणता बाबासाहेबांच्या संतांच्या विचारावर श्रद्धा होती, विश्वास होता, आणि असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागेल. आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, मी काही नुसता कीर्तनकार नाही, आधी पत्रकार आहे आणि मग कीर्तनकार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 20 वर्ष मी क्राईम रिपोर्टिंग केली आहे. आता क्राईम रिपोर्टिंग मध्ये काय बातम्या असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय बातम्या असतात की अमुक अमुक ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे, संविधान महोत्सव सुरू आहे, अशाच क्राईम मध्ये बातम्या असतात का? नाही. त्याला त्याला भोकसलं, त्याला मारलं, त्याला त्याचा खून केला, असंच एकंदर कायद्याच्या चौकटी असणारी पत्रकारिता 20 वर्ष केली. आणि 20 वर्ष पत्रकारिता करीत असताना माझ्या एकाही बातमीवर खुलासा आला नाही. माझ्या एकाही बातमीला डिफॉर्मेशनची केस झाली नाही. का झाली नाही? आधी पुरावा हातात ठेवतो आणि मग बातमी. तोच नियम मी माझ्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये आणि व्याख्यानामध्ये पाळलेला आहे. आपल्याकडे पुरावा नसेल तर बोलायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज बरं झालं आकाश तुमची ओळख करून द्यायला विसरले होते. आता तुम्ही त्या निमित्तानं तुमची ओळख सांगितली की तुम्ही कीर्तनकार नाही तर पत्रकार सुद्धा आहेत. आणि तुम्ही म्हणालात की आम्ही पुरावा दिल्याशिवाय बोलत नाही, तर मग तुम्ही सांगा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संतांच्या विचारावर विश्वास होता, संतांच्या विचारावर श्रद्धा होती, याचा पुरावा सांगा. पुरावा सांगतो. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष ज्या माणसांना आवाज नव्हता, हजारो वर्ष ज्या माणसांच्या व्यथा वेदना